सर, आज आज तुम्ही मेळाव्याला आला होता. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी खास करून हा मेळावा होता. किती फरक पडेल काय वाटतं? अगदी सांगली कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व इथे युवक असतील, सर्व लोक इथं आज जमलेले होते. खरंखर चांगलं मार्गदर्शन आदरणीय अनिल भाऊ देसाई असतील, आमचे संपर्क प्रमुख आदरणीय नितीन बानवडे पाटील सरांनी जे मार्गदर्शन केलं, खरंखर त्या मार्गदर्शनानं प्रेरित होऊन हे सर्वजण सांगली कोल्हापूरची लोक मतदाना दिवशी येऊन तो मतदानातून सर्व गोष्टी दाखवून देतील. तर महाविकास आघाडीमध्ये 1 ते 2 जागांवरती सध्या तिढा कायम आहे आणि त्यातली एक जागा आपली सांगलीची देखील आहे. काय वाटतं, तिढा सुटायला कधीपर्यंत हा तिढा सुटेल? सांगलीचा तिढा सुटलेला आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी मिरजमध्ये येऊन ज्या दिवशी माझी उमेदवारीची घोषणा केली त्या दिवशी हा उमेदवारीचा तिढा सुटलेला आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणाही झालेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल. मात्र विशाल पाटील यांना ऐनवेळी तुम्हाला जर माघार घ्यायला सांगितली तर तुमची भूमिका काय असेल? आज माझी उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. मी प्रचाराची यंत्रणा माझी अतिशय जोरात चालू आहे. जवळजवळ 3 तालुक्यांमध्ये माझे प्रचार पूर्ण झालेला आहे. टोटल 8 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये प्रचार पूर्ण झालेला आहे. त्यामुळं उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. मी आता प्रचाराची पूर्ण रणनीती यंत्रणा चालू आहे माझी. दादा, आत्ताची सांगली जिल्ह्यातली स्थिती बघायची झाली म्हणजे लोकसभा मतदारसंघाची, तर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 3 महाविकास आघाडीकडे आहेत सध्या, 3 महायुतीकडे आहेत. किती मोठं आव्हान वाटतंय निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिंकून येण्यासाठी? तीन काय म्हणलं? 3 महाविकास आघाडीकडे आहेत विधानसभा मतदारसंघ, 3 महायुतीकडे आहेत. हे 2 भाजपकडे आहेत, एक अनिल भाऊंचा. अनिल भाऊ महाविकास आघाडीचा अर्थच असा आहे की सर्व घटक पक्षांनी एकत्र मिळून काम करायचं. त्यात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल. त्यामुळे आमच्यापुढे हे आम्हाला आव्हान वाटत नाही. आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेलो आहोत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस आमच्या बरोबर आहे आणि त्याबरोबर शिवसेना. त्यामुळे आम्हाला हे काही आव्हान वाटत नाही. 2 वेळा महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील आता तिसऱ्यांदा एक दंड फुटून मैदानात कशा पद्धतीने उतरणार, कशी रणनीती असणार आहे, काय काय तयारी करण्यात आली? गेली 2 वर्षे झालं मी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण गाव टू गाव माझ्या 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत. फक्त आज उमेदवार म्हणून प्रत्येक जनतेसमोर जातोय, प्रत्येक गावामध्ये जातोय. तुम्ही पाठीमागं बघितलं असेल, गोवंश संवर्धन म्हणून मी जी बैलगाडी स्पर्धा घेतली, आर्मीसाठी रक्तदान असेल, भारतातील सर्वात मोठी ती तालीम उभा करण्याचं काम चालू आहे माझ्या गावामध्ये. अशा अनेक समाज उपयोगी आणि सामाजिक कामाच्या माध्यमातून मी जनतेपुढे गेलेलो आहे आणि जनतेला खरोखर आज मतदारांना विश्वास आहे की हा काहीतरी करू शकतो. कारण वेळोवेळी मी जिल्ह्याचं नाव कसं भारताच्या नकाशावर दाखवता येईल माझ्या, हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15-20 वर्ष झाली यासाठी मी झटतोय आणि अक्षरशः रक्ताचं पाणी करून ह्या सांगली जिल्ह्याला मी 28 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. त्यामुळे सांगलीच्या जनतेला विश्वास आहे की हा काहीतरी भविष्यात करू शकतो. त्यामुळे सर्व जनतेने मला उभा केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. सर, आज तुम्ही मेळाव्याला आला होता. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी खास करून हा मेळावा होता. किती फरक पडेल काय वाटतं? अगदी सांगली कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व इथे युवक असतील, सर्व लोक इथं आज जमलेले होते. खरंखर चांगलं मार्गदर्शन आदरणीय अनिल भाऊ देसाई असतील, आमचे संपर्क प्रमुख आदरणीय नितीन बानवडे पाटील सरांनी जे मार्गदर्शन केलं, खरंखर त्या मार्गदर्शनानं प्रेरित होऊन हे सर्वजण सांगली कोल्हापूरची लोक मतदाना दिवशी येऊन तो मतदानातून सर्व गोष्टी दाखवून देतील.